किचन मध्ये आता आजी आलेल्या आहेत. आजी, तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही आज काय दाखवणार होता मला? आज मी तुम्हाला पौष्टिक लाडू दाखवणार. पण पौष्टिक लाडू हे पारंपरिक आहेत ना? हो, बरोबर आहे, पण मी जे दाखवणार आहे हे थोडे निराळे आहेत. विशेषतः हे जे मकाणे आहेत, हे मकाणे महाराष्ट्रात एवढे प्रसिद्ध नाहीत, पण उत्तर हिंदुस्थानामध्ये हे मकाणे सर्रास घरोघर खाल्ले जातात. त्याचं कारण असं की आपल्या इकडे जे डिंकाचं महत्व आहे तितकंच सात्विक हे ह्या मकाण्यामध्ये आहे. म्हणून मी आज मकाणे, पोहे आणि ब्रेड हे मिळून लाडू दाखवणार. बरं, हे तू किती वेळा खाल्लेस रे घरी? खूप वेळा खाल्लंय. खूप वेळा? म्हणजे आजी तू मे महिन्याच्या सुट्टीत आजीकडे, मे महिन्याच्या सुट्टीत जातोस ना आजीकडे? हो, आणि त्या सुट्टी असतात तेव्हा पण जातो. शाळेला त्या सुट्टी असतात तेव्हा. शाळेला सुट्टी मारली की चालली. तू दांड्या बिंड्या मारतोस की नाही शाळेत? अरे देवा, दांडी मारत नाहीस? विशेष आहे, गेले 3 वर्ष हा एकदाही शाळेत गेला नाही असं झालंय, त्यामुळे ह्याला स्पेशल अटेंडन्सचं बक्षीस मिळालंय शाळेचं. अरे देवा, तू कोण आहेस? 3 वर्ष सारखा जातो शाळेत हा. अरे मी तुला खोटं वाटेल, मला जरा परीक्षा आली की लगेच पोटात दुखायला लागायचं. मग आई म्हणायची नाही तुला डब्यात चांगला खाऊ देते, मग तू जा शाळेत. मग मी शाळेत जायचो. इतकंच नाही, त्याची मुंज आम्ही नरसोबाच्या वाडीला केली. तर 26-27 जानेवारी अशी मुद्दाम जोडून तारखा ठेवल्या होत्या. आल्यानंतर आम्ही सगळे दमलो होतो, पण हा मात्र म्हणाला की नाही, माझं प्राइज जाईल, मी शाळेत जाणार. क्या बात है यार, लढते रे. ओके, ह्याचं काय नाव काय म्हणाल तुम्ही? पौष्टिक लाडू. मला साहित्य सांगता काय? काय हे पोह्याचं पीठ आहे. म्हणजे पोहे, जाडे पोहे भाजून घ्यायचे आणि नंतर मिक्सर मधनं त्याची भरड काढायची. त्यानंतर हा ब्रेड चांगल्या साजूक तुपामध्ये तळून घेतलेला आहे आणि त्याचंही मिक्सर मध्ये हे करून घेतलं. आणि मगाशी जे मी सांगितलं, ही पिठी साखर आहे, हे मकाणे आहेत आणि ह्या मकाण्यांचं पण मी तळून असं यांच्यासारखं पीठ करून ठेवलेलं. म्हणजे मकाणे तुम्ही तळून घेतलेले? हो, तुपात तळून घेतले. ब्रेड पण तुपात तळून घेतलेलं. ओके. आणि हे साजूक तूप आहे आणि काय? जायफळाची पावडर. ओके, म्हणजे ह्याच्यात भरपूर तूप आहे ऑलरेडी. भरपूर तूप आहे, है ना? ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पण सुरू करण्यापूर्वी मला उगाच एक प्रश्न विचारायचा वाटतो. मला एक सांग, म्हणजे तुला सॉलिड आवडतं ना फुटबॉल खेळायला? वाडीत खेळतोस का? वाडीत सुद्धा खेळतो, ग्राउंडवर सुद्धा खेळतो. आणि कुठे कुठे खेळतोस रे? घरी खेळतो, क्लासरूम मध्ये खेळतो. क्लासरूम म्हणजे शाळेत? शाळेत कसं काय खेळतोस पण तू क्लासरूम मध्ये? तेव्हा पाऊस पडला असतो, त्या ग्राउंडला असतो तेव्हा खेळतो. म्हणजे तू क्लासरूम मध्ये सुद्धा खेळतोस, वर्गात सुद्धा खेळतो? हो, मी आणि माझ्या मित्रांनी एकदा काच फोडलेली क्लासरूमची फुटबॉल खेळत. असं दे, चला. ओके, आता काय करायचं मला सांगा. आता आधी हे पोह्याचं भरड काढलेली याच्यात घेऊया. ओके, हे आपले जाड पोहे आहेत ना आजी? हो, जाड पोहे भाजून घेतलेले आणि मग मिक्सर मध्ये काढलेले आहेत. ओके, हे मकाणे घेऊ सगळं. हो, ब्रेड तळून घेतलेलं आहे तुपामध्ये आणि मिक्सर मध्ये काढलं, त्यामुळे आपल्याला दिसेल. आणि ब्रेड भाजून घेतलेलं आहे? भाजून म्हणजे तळलेला आहे डायरेक्ट. ओके, डीप फ्राय केलं, आणि त्यामुळे त्याला दिसेलच आपल्याला तूप भरपूर आहे त्याला. आता हे घालायचं? हो. हे तुला साजूक तूप आवडतं का? नाही. साजूक तूप तुला आवडत नाही? हो का? त्यालाच कशाला, त्याच्या आईला पण आवडत नाही. त्याच्या आईला म्हणजे तुमच्या मुलीला? अरे वा, किती घालू? घाला ना, अजून 4-5 चमचे सहज लागेल. 3, 4 आणि 5. बस. जायफळ, बदाम आणि ह्याचं झोपवायचं असेल तर जायफळ जास्त घाला. ओके. ह्याच्यामध्ये मी बदाम, काजू आणि खारीकची पावडर घातली नाहीये, पण ती एवढ्यासाठी घातली नाही की डायबेटीस वाल्यांना किंवा कुणाला जर अतिशय पौष्टिक लाडू नको असेल तर म्हणून घातली नाही, पण ती घातली तर मुलांच्या दृष्टीने ते जास्त चांगलं. ओके. ओके, हे आपले लाडू तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे सगळं लिहून घ्यायला लागेल नाही? तुला काय वाटतं? लिहून घेतल्याशिवाय त्यांच्या लक्षात कसं राहणार? तू जरा त्यांना सांग की साहित्य आणि कृती जरा कृपया लिहून घ्या. साहित्य आणि कृती कृपया जरा लिहून घ्या. पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड क्रम्स, जाडे पोहे, पिठी साखर, मखाणे, जायफळ पावडर आणि साजूक तूप. कृती: ब्रेड स्लाइसेसच्या कडा काढून त्या साजूक तुपावर भाजून घ्याव्यात आणि मिक्सर मधून या भाजलेल्या ब्रेडचा चुरा करून घ्यावा.
मखाणे तळून त्याची भरड करून घ्यावी. जाडे पोहे भाजून ते मिक्सर मधून काढून घ्यावेत. एका बाउल मध्ये हे भाजक्या पोह्यांचं पीठ घेऊन त्यामध्ये मखाण्याची भरड, ब्रेड क्रम्स, पिठी साखर आणि जायफळ पूड घालावी. या मिश्रणात गरजेनुसार तूप घालून त्याचे पौष्टिक लाडू वळून घ्यावेत.